बघा मुलांनो, नंतर काय आहे तर शी फाउंड इट म्हणजे काय मुलांनो, तर तिने शोधलं. फाउंड म्हणजेच काय मुलांनो, FOUND फाउंड म्हणजेच काय तर शोधणे. शी फाउंडेड हर बेबी ब्रदर. तिने काय केलेलं आहे की तिचा जो लहान भाऊ आहे त्याचा शोध घेतलेला आहे. ॲल्युनिष्का इन द हट म्हणजेच काय मुलांना, HUT हट म्हणजे झोपडी. ऑफ बाबा यागा द विच. बघा हा जो ही जी झोपडी आहे या झोपडीमध्ये काय आहे तर ॲल्युनिष्काचा भाऊ या झोपडीमध्ये ठेवलेला आहे. बघा मुलांनो, ही जी चेटकिन, विच म्हणजेच काय मुलांनो, WITCH विच म्हणजे चेटकिन. जी चेटकिन होती तिने काय केलेलं होतं, ॲल्युनिष्काचा जो भाऊ आहे त्याला या हटमध्ये या झोपडीमध्ये ठेवलेलं होतं. आणि पुढे बघा, शी फाउंड हर बेबी ब्रदर इवानुष्का इन द हट ऑफ बाबा योगा शी विच. तिने इवानुष्काला काय केलेलं होतं, त्याचा शोध घेतलेला होता. कुणाचा? इवानुष्का म्हणजेच तिचा जो काही लहान भाऊ आहे, ब्रदर आहे, त्याचा शोध ॲल्युनिष्काने घेतलेला होता. आणि तो कुठे होता? तो जो लहान भाऊ आहे, बेबी ब्रदर आहे, तो या हटमध्ये दिसून येत आहे. कुणाला मुलांनो, तर ॲल्युनिष्काला. कुठे? तर हे चेटकिनीचं काय आहे, एक हट आहे, तिचं एक हे घर आहे. पुढे बघूया. बघा इथे आपल्याला दिसत आहे ही जी चेटकिन आहे तिने काय केलेलं की तिचा म्हणजेच ॲल्युनिष्काचा जो बेबी ब्रदर आहे, जो भाऊ आहे, तो इथे तिने पकडून ठेवलेला होता. शी फाउंडेड हर बेबी ब्रदर इवानुष्का इन द हट ऑफ बाबा यागा द विच. इथे ह्या विचने काय केलेलं, चटकिनीने काय केलेलं की तिच्या भावाला इथे पकडून ठेवलं होतं. पुढे बघूया. 3 जे तिला भेटलेले होते. कोण? पहिलं तर तिला ओवन भेटलेलं, नेक्स्ट द ॲपल ट्री, आणि त्यानंतर तिला भेटलेलं होतं मिल्क रिव्हर. ह्या तिघांनी सुद्धा काय सांगितलेलं होतं, तिचा जो बेबी ब्रदर आहे, भाऊ आहे, त्याचा ॲड्रेस तिने सांगितलेला होता. आणि मग जेव्हा ती त्या डायरेक्शनने जाते आणि तिथे एका चटकिनीची झोपडी तिला भेटते आणि त्या झोपडीमध्ये तिचा हा जो बेबी ब्रदर आहे तो एका कोण्याला झोपलेला असतो. आणि ते कोण बघतं, तर ही जी ॲल्युनिष्का आहे ती बघते आणि झोपडीमध्ये ती जाते. बघा, शी पिक हिम अप अँड रॅन बॅक होम. ती काय करते, जशी आतमध्ये जाते तशीच तिच्या भावाला ती उचलते आणि काय करू लागते, रन करू लागते. परत ती तिच्या घरी जाण्याचा जो काही मार्ग आहे त्या मार्गाने ती धावत सुटते. कुणाला घेऊन? तिचा जो लहान भाऊ आहे, बेबी ब्रदर आहे, त्याला घेऊन ती काय करत असते, तर घरच्या दिशेने पुन्हा रन करत असते, धावत असते. पुढे बघूया. बघा पुढे काय आहे, ऑन द वे अगेन शी वॉज हेल्प बाय द ओवन. आता बघा पुन्हा, आता जेव्हा ती जात आहे, कुठे? घरच्या दिशेने जात आहे. कुणाला घेऊन? तिच्या बेबी ब्रदरला, तिच्या लहान भावाला घेऊन ती काय करत आहे, तर पुन्हा तिच्या घरच्या दिशेने ती धावत आहे. आणि जेव्हा येताना तिला काय भेटलेले की 3 तिला गोष्टी भेटलेल्या. त्या कुठल्या मुलांनो, तर फर्स्ट आहे ओवन, सेकंड आहे द ॲपल ट्री, आणि थर्ड आहे काय मुलांनो, मिल्क रिव्हर. मग आता ती घरच्या दिशेने जात आहे तर तिला आता फर्स्ट कोण भेटणार आहे, मिल्क रिव्हर भेटणार आहे. आणि ती आता घरच्या दिशेने काय करत आहे, धाव घेत आहे. म्हणून तिला आता कोण भेटलंय, तर मिल्क रिव्हर भेटलेला आहे. आणि त्या मिल्क रिव्हरला ॲल्युनिष्का काय म्हणत आहे, तिच्या मागे कोण लागलेलं आहे, तर तिच्या मागे जे गीज बर्ड्स आहेत ते लागलेले आहेत. का बरं? कारण जे गीज बर्ड्स आहेत ते तिच्या भावाला उचलून घेऊन त्या चटकिनीकडे घेऊन गेलेले आणि त्या चटकिनीने सांगितलेलं, त्यांच्यावर शाऊट केलेलं, ओरडलेली. कुणावरती? तर गीज बर्ड्सवरती. तुम्ही जा आणि परत काय करा, त्या ॲल्युनिष्कालाही घेऊन या आणि तिच्या भावाला सुद्धा काय करा, घेऊन या. म्हणून ही जी ॲल्युनिष्का आणि तिचा भाऊ आहे ती घरच्या दिशेने धावत असताना त्यांना पकडण्यासाठी कोण येत आहे, तर गीज बर्ड्स पुन्हा त्यांच्या मागे येत आहे. बघा, वन द वे अगेन शी वॉज हेल्प बाय द ओवन. आता परत ओवन, मिल्क रिव्हर आणि कोण मुलांना, द ॲपल ट्री.
पुन्हा हे जे तिघं तिला भेटलेले तेच तिच्या आता काय करत आहे, हेल्प करत आहे. आता तिने काय सांगितलेलं आहे मिल्क रिव्हरला, दुधाच्या नदीला, की तू काय कर, आमच्या मागे कोण आहे, तर गीज बर्ड्स येत आहे, म्हणून तू काय करायचं आहे, तर तू आम्हाला लपवायचं आहे, हिडन करायचं आहे, हाईड करायचं आहे मला आणि माझ्या भावाला, जेणेकरून काय होईल, जे गीज बर्ड्स आहेत ते आम्हाला पाहणार नाही आणि आम्हाला उचलून कुठे घेऊन जाणार नाही, तर चेटकिनीकडे घेऊन जाणार नाही. म्हणून कुणाकडे ॲल्युनिश्का हेल्प मागत आहे, तर मिल्क रिव्हरकडे ॲल्युनिश्का हेल्प मागत आहे. आणि त्याच प्रकारे मिल्क रिव्हरने सुद्धा काय केलेलं आहे, तर ॲल्युनिश्काची हेल्प केलेली आहे, मदत केलेली आहे. आणि जेव्हा जे बर्ड्स आहेत ते तिला शोधण्यासाठी, कुणाला, तर ॲल्युनिश्काला आणि तिच्या भावाला शोधण्यासाठी जेव्हा तिच्या मागावर येतात, तेव्हा मिल्क रिव्हर काय करते, तर त्यांना लपवते. कुणाला, ॲल्युनिश्का आणि तिच्या भावाला. आणि मग जे गीज बर्ड्स असतात ते येतात तिच्या मागावर, बघतात इकडे तिकडे, अप डाऊन्स, वरती खाली सगळीकडे बघतात, पण त्यांना काही ॲल्युनिश्का आणि तिचा जो भाऊ आहे ते दिसत नाही. आणि मग पुन्हा जे गीज बर्ड्स आहे ते परत माघारी फिरतात. आणि तेवढ्यात काय होतं, की मिल्क रिव्हर जे आहे ती सांगत असते की आता जे गीज बर्ड्स आहे ते निघून गेलेले आहेत, तर तू पुढच्या दिशेने तू जा. आणि मग जेव्हा ॲल्युनिश्का आणि तिचा भाऊ पुढे प्रवास करत असतात, तेव्हा त्यांना कोण भेटतं मुलांनो, बरोबर, ॲपल ट्री भेटतं. आणि मग जे गीज बर्ड्स आहेत ते पुन्हा बघतात की ॲल्युनिश्का काय आहे, दुधाच्या नदीपेक्षा पुढे ती धाव घेत आहे. आणि आता ती कुठे पोहोचलेली आहे, द ॲपल ट्री जवळ पोहोचलेली आहे. आणि जेव्हा ॲल्युनिश्का बघते की माझ्या मागावर कोण आहे, तर गीज बर्ड्स आहे. आणि मग ती काय सांगते द ॲपल ट्रीला, तू मला काय कर, तर तू मला या पक्ष्यांपासून लपव, मला आणि माझ्या भावाला तू काय कर, हे जे गीज बर्ड्स आहे त्यांच्यापासून तू मला लपव. आणि मग जे द ॲपल ट्री आहे ते काय करतं मुलांनो, की ॲपल ट्री त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्याच्या खाली ॲल्युनिश्का आणि तिचा जो बेबी ब्रदर आहे, तिचा जो भाऊ आहे, त्याला काय करत असतो, लपवत असतो. कोण मुलांनो, द ॲपल ट्री. आणि मग पक्षी पुन्हा येतात, इकडे तिकडे चारी बाजूने ते बघतात आणि त्यांना काही ॲल्युनिश्का आणि बेबी ब्रदर दिसत नाही. आणि पुन्हा मग ते जे गीज बर्ड्स आहे ते पुन्हा काय होतात, तर माघारी फिरतात. आणि मग तिकडनं जी ॲल्युनिश्का आणि तिचा भाऊ आहे ते पुन्हा पुढच्या दिशेने, पुढच्या डायरेक्शनने जात असतात. पण पुन्हा गीज बर्ड्स येतात आणि तिच्या मागावरती तिला शोधण्यासाठी आणखी पुढे ते जात असतात. आणि मग तिला कोण भेटतं मुलांनो, ओवन भेटतो. ओवनसुद्धा काय करतं, की ॲल्युनिश्का आणि बेबी ब्रदरला लपवतो. मग अशा तऱ्हेने ॲल्युनिश्का आणि बेबी ब्रदर कुठे पोचतात, तर त्यांच्या घरी पोचतात. बघा, वन द वे अगेन शी वॉज हेल्प बाय द ओवन. ज्या क्रमाने तिला ओवन, द ॲपल ट्री आणि द मिल्क रिव्हर भेटत असतं, त्याच क्रमाने, उलट क्रमाने तिला काय करत असतं, ॲपल ट्री, मिल्क रिव्हर आणि ओवन हे भेटतं आणि काय करतं, तिची हेल्प करतं, तिची मदत करतं. कुणाची, ॲल्युनिश्का आणि बेबी ब्रदरची. पुढे बघूया. बघा, ॲपल ट्री अँड द मिल्क रिव्हर इन हायडिंग फ्रॉम द गीज. आता हे जे तिघं आहे ते तिला येताना सुद्धा भेटलेले आणि जात असताना सुद्धा हे तिला भेटलेले आहेत. बघा, ओवन ट्री, ॲपल ट्री आणि मिल्क रिव्हर हे तिला जाताना सुद्धा, घरी जाताना सुद्धा काय करत आहे, तर हे तिघं भेटलेले आहे. जशी भावाला शोधण्यासाठी ॲल्युनिश्काची मदत ओवन, ॲपल ट्री आणि मिल्क रिव्हरने केलेली, तसेच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा ह्या तिघांनी केलेला आहे. बघा, ॲपल ट्री अँड द मिल्क रिव्हर इन हायडिंग फ्रॉम द गीज. ह्या तिघांनी सुद्धा काय केलेलं आहे, तिला हाईड करणं. हाईड करणं म्हणजेच काय मुलांनो, तर हायडिंग करणं म्हणजेच लपवणं. कुणाला लपवलेलं आहे, ॲल्युनिश्का आणि तिच्या लहान भावाला लपवलेलं आहे. कोणी लपवलेलं आहे, तर ह्या तिघांनी लपवलेलं आहे. पुढे बघूया, कुणापासून मुलांनो, तर जे काही गीज बर्ड्स आहे त्यांच्यापासून ह्या तिघांनी लपवलेलं आहे. पुढे बघूया. तर बघा मुलांनो, इथे आपण 3.4
5 ॲल्युनिष्का. ह्या चॅप्टरमध्ये काय शिकलेलो आहोत की ॲल्युनिष्का काय करत आहे, प्रयत्न करत आहे कशासाठी, तिच्या बेबी ब्रदरला वाचवण्यासाठी, शोधण्यासाठी. आणि त्यासाठी तिला रस्त्यामध्ये कोण कोण भेटले, त्यांनी तिची कशी मदत केली, गीज बर्ड्सपासून तिने किंवा विचपासून, चेटकणीपासून तिने तिच्या भावाला कसे सुखरूप परत आणले आहे, हे आपण या पाठामध्ये, या स्टोरीमध्ये शिकलेलो आहोतच. बघा मुलांनो, यामध्ये थोडक्यात आपल्याला असंही सांगितलं गेलेलं आहे की तिने तिची जी जिद्द आहे ती सोडलेली नाही, की तिच्या आईने तिला काय केलेलं, एक काम दिलेलं. काय काम होतं ते, की बेबी ब्रदरला सांभाळण्याचं. पण ती तिच्या मित्रमैत्रिणीमध्ये, खेळण्यामध्ये ती एवढी रममाण झाली की ती विसरून गेली होती की तिला काय करायचं आहे, तिच्या बेबी ब्रदरची तिला काळजी घ्यायची आहे. आणि ते विसरल्यानंतर मग जेव्हा तिला आठवण आली, कधी, जेव्हा बेबी ब्रदरला उचलून घेऊन चालले होते गीज बर्ड्स, तेव्हा तिला आठवण झाली की मला काय काम दिलं होतं ते. आणि मग तिने स्वतःशी ठरवलं की काहीही झालं तरी मी काय करणार आहे, की मी माझ्या बेबी ब्रदरला परत घेऊन येणारच आहे. बघा, आपण या स्टोरीमध्ये बघितलं आहे की तिची कुणी कशी कशी हेल्प केली आणि शेवटी तिने जो काही डिसिजन घेतला, जो काही निर्णय घेतला, तो तिने काय केलेला आहे, कंप्लीट केलेला आहे. आणि तिच्या भावाला ती सुखरूप घरी घेऊन आलेली आहे. बघा मुलांनो, ह्या लेसनमध्ये ॲल्युनिष्का या स्टोरीमधून आपल्याला काय शिकायला मिळतं, तर आपण काय करायचं आहे, एखादा जो डिसिजन आहे तो ठामपणे करायचा आहे, जेणेकरून काय होईल, आपला पुढचा हेतू जो आहे तो साध्य होईल. आता आपण काय करणार आहोत मुलांनो, तर ह्याच्यामध्ये आलेले जे काही नवीन शब्द आहेत त्याचा आपण अर्थ समजावून घेणार आहोत. बघा मुलांनो, आपण 3.5 ॲल्युनिष्का हे जे चॅप्टर आहे ते अभ्यासत होतो आणि त्यामध्ये काही वर्ड याचे मीनिंग, आपण शब्दांचे अर्थ आपण काय करणार आहोत तर जाणून घेणार आहोत. बघा, वर्ड म्हणजेच काय मुलांनो, तर वर्ड म्हणजेच शब्द आणि मीनिंग म्हणजेच काय मुलांनो, तर मीनिंग म्हणजेच अर्थ. ॲल्युनिष्का या चॅप्टरमध्ये काही वर्ड आलेले आहे, काही शब्द आलेले आहेत, ते आपल्याला काय करायचे आहेत, इथे जाणून घ्यायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत आणि लक्षात देखील ठेवायचे आहेत. पुढे बघा मुलांनो, फर्स्ट जो आपला वर्ड आहे तो फर्स्ट वर्ड काय आहे आपला मुलांनो, बघा, IMAGINATION. इमॅजिनेशन. इमॅजिनेशन म्हणजेच काय मुलांनो, तर इमॅजिनेशन म्हणजेच कल्पना शक्ती. काय मुलांनो, इमॅजिनेशन म्हणजेच काय, तर कल्पना शक्ती. म्हणजे आपण खूप साऱ्या कल्पना करत असतो. कसल्या कल्पना मुलांनो, की मी मोठा झाल्यानंतर असं करेल, किंवा माझी अशी एक गाडी माझ्याकडे हवी, किंवा सायकल हवी. अशा आपण काय करत असतो मुलांनो, वेगवेगळ्या कल्पना करत असतो. त्याला काय म्हणतात मुलांनो, इमॅजिनेशन असे म्हणतात. म्हणजेच काही गोष्टी आपल्याकडे नसतात पण त्या आपण आपल्याजवळ आहे असा भास करतो, त्यालाच काय म्हणतात मुलांनो, तर इमॅजिनेशन असे म्हणतात. सेकंड वर्ड आहे बघा मुलांनो, काय आहे बघा सेकंड वर्ड, तो आहे लुक आफ्टर. बघा, LOOKAFTER, LOOK, लुक AFTER, आफ्टर. लुक आफ्टर म्हणजेच काय मुलांनो, तर काळजी घेणे. लुक आफ्टर म्हणजेच काय मुलांनो, तर काळजी घेणे. नेक्स्ट बघा काय आहे, थर्ड वर्ड आपला काय असणार आहे बघा मुलांनो, FORGOT. काय आहे, FORGOT, फॉरगॉट. फॉरगॉट म्हणजेच काय मुलांनो, विसरली. आपण लेसनमध्ये शिकलोच आहोत की ॲल्युनिष्का जेव्हा तिच्या मैत्रिणीसोबत खेळत होती तेव्हा ती विसरली. काय विसरली, की तिच्या आईने तिला काय सांगितलं होतं, तिच्या भावाची काळजी घ्यायला सांगितलं होतं. आणि ती खेळायच्या जे काही खेळ आहे किंवा मित्रमैत्रीण आहे त्यांच्यासोबत राहून ती विसरून गेली की काय करायचं आहे, तिला तिच्या भावाची काळजी घ्यायची आहे. पुढे बघा, फोर्थ काय आहे, तर फोर्थ आहे सीटेड ऑन. काय मुलांनो, सीटेड ऑन. बघा, SEATED, सीटेड, आणि ON, सीटेड ऑन, म्हणजे चावर बसणे. बघा, चावर बसवलं,
सिटेड ऑन म्हणजेच ॲल्युनिष्काने काय केलं की तिच्या भावाला खाली म्हणजेच जिथे खेळत होती ॲल्युनिष्का जिथे खेळत होती त्या गवतावर तिने कुणाला बसवलं तर तिच्या भावाला बेबी ब्रदरला तिने बसवलं. म्हणजे सिटेड ऑन म्हणजेच तिने ग्रासवर गवतावर तिच्या भावाला बसवलं आणि ती मित्रमैत्रिणीसोबत खेळण्यासाठी रेडी झाली. बघा फिफ्थ आपलं काय असणार आहे वर्ड तर स्वीप्ड डाऊन. स्वीप्ड डाऊन म्हणजेच काय मुलांनो बघा SWOOPED स्विफ्ट आणि डाऊन DOWN स्विफ्ट डाऊन म्हणजेच काय मुलांनो तर खाली झेपावणे. काय मुलांनो खाली झेपावले. कोण खाली झेपावले? जे गीज बर्ड्स आहे ते काय केले वरतून उडत उडत ते आले कोण गीज बर्ड्स आणि खाली झेपावले. स्वीप डाऊन त्यांनी केलं आणि तिचा जो बेबी ब्रदर आहे लहान भाऊ आहे त्याला त्यांनी काय केलं पिक केलं उचललं आणि ते पुढे उडून निघून गेले. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत मुलांना स्वीप्ड डाऊन. म्हणजे जे पक्षी जे आहे ते खाली झेपवून त्या मुलाला पकडून आणि मग त्याला ओढून घेऊन गेले त्यालाच म्हणतो आपण स्वीप डाऊन. बघा मुलांना आपला नेक्स्ट वर्ड जो असणार आहे तो काय आहे तर फ्ल्यू अवे. काय असणार आहे मुलांनो फ्ल्यू अवे. बघा FLEW काय मुलांनो FLEW अवे AWAY फ्ल्यू अवे म्हणजेच काय मुलांनो उडून गेले. कोण उडून गेले तर जे गीज बर्ड्स आहे ते ॲल्युनिष्काचा जो बेबी ब्रदर आहे लहान भाऊ आहे त्याला ते पिक करून उचलून घेऊन गेले. कोण मुलांनो तर गीज बर्ड्स काय करून तर फ्ल्यू अवे म्हणजेच उडून घेऊन गेले. नंतर बघा मुलांनो 7 जो आहे तो 7 वर्ड आपला काय असणार आहे की विक. काय असणार आहे मुलांनो विक WICKED विक म्हणजेच काय मुलांनो तर दुष्ट. कोण दुष्ट आहे आपण इथे बघितलेलं होतं की जी काही चेटकीन आहे ती जी आहे तिने काय केलेलं की अनुष्काचा जो बेबी ब्रदर आहे लहान भाऊ आहे त्याला एका झोपडीमध्ये त्याने ठेवून घेतलेलं आणि ती कशी होती तर ती विक होती दुष्ट होती. तसेच जे गीज बर्ड्स आहेत ते सुद्धा कसे होते दुष्ट होते. त्यांनी त्यांच्या पंजामध्ये काय केलेलं की बेबी ब्रदरला उचलून ते घेऊन गेलेले. बघा मुलांनो विक म्हणजेच काय तर दुष्ट. नेक्स्ट वर्ड आहे मुलांनो बघा 8 जो आपला वर्ड आहे तो असणार आहे सॉब. काय असणार आहे मुलांनो सॉब. बघा SOBBED सॉब म्हणजेच काय मुलांनो तर हुंदके दिले. हुंदके कोणी दिले मुलांनो जेव्हा ॲल्युनिष्का खेळत असताना तिच्या भावाला गीज बर्ड हे जे आहेत ते आले जो फ्लॉक आहे कळप आहे तो आला आणि त्याला उचलून घेऊन गेला तेव्हा ती काय करायला लागली ॲल्युनिष्का जी आहे ती हुदके देत देत ती रडत होती. हुदके देणे म्हणजेच काय मुलांनो की ती रडायला लागली होती जेव्हा तिच्या भावाला बर्ड्स घेऊन गेले होते तेव्हा ती सॉब करत होती म्हणजे हुदके देऊन देऊन ती रडत होती. नेक्स्ट बघा मुलांनो 9th जो वर्ड आहे आपला तो काय असणार आहे बघा ॲट द एज. काय असणार आहे मुलांनो ॲट द एज म्हणजेच काय मुलांनो कडेला टोकावर. काय मुलांनो ॲट द एज म्हणजेच कडेला किंवा टोकावर. जी काही चेटकीन आहे तिने जो मुलगा आहे लहान मुलगा आहे बेबी ब्रदर आहे त्याला त्या झोपडीच्या कशावरती तर कडेवरती त्याने झोपवलेलं होतं. कुणाला तर बेबी ब्रदरला. कुणी तर चेटकीनने काय केलं होतं झोपडीच्या कडेला बेबी ब्रदरला झोपवलेलं होतं. नेक्स्ट बघा शाउटेड म्हणजेच काय मुलांनो तर शाउटेड म्हणजे ओरडणे. जी चेटकीन आहे ती चेटकीन गीज बर्डला ओरडली. का ओरडली कारण तिच्या तावडीतून ॲल्युनिष्काने काय केलेलं आहे जे बेबी ब्रदर आहे त्याला सोडवून ती घेऊन गेलेली आहे म्हणून चेटकीन गीज बर्ड्सवरती तिने काय केलं शाउट केलं. शाउटेड म्हणजेच काय मुलांनो तर ती त्यांच्यावर ओरडली. नेक्स्ट वर्ड बघा मुलांनो काय आहे ब्रांचेस. काय आहे मुलांनो ब्रांचेस. बघा जेव्हा ॲपल ट्री त्याला भेटलेला कुणाला अनुष्काला तेव्हा ती काय म्हणाली ॲल्युनिष्का की मला काय कर तू लपव. कुणाला म्हणाली
द ॲपल ट्रीला. मग ॲपल ट्रीने काय केलं की त्याच्या ब्रांचेसमध्ये, त्यांच्या फांद्यामध्ये ॲल्युनिश्का आणि बेबी ब्रदरला काय केलेलं आहे तर लपवलेलं आहे. बघा मुलांनो, ब्रांचेस म्हणजेच काय तर फांद्या. बघा BRANCHES, ब्रांचेस म्हणजेच काय मुलांनो तर झाडांच्या ज्या काही फांद्या आहेत त्या फांद्यांमध्ये ॲल्युनिश्का आणि बेबी ब्रदरला कोणी लपवलं होतं? द ॲपल ट्रीने लपवलेलं होतं. बघा शेवटचा आपला वर्ड्स काय असणार आहे मुलांनो तर क्रॉवल्ड अप. बघा काय असणार आहे क्रॉवल्ड अप म्हणजेच काय मुलांनो तर सरपटत बाहेर आली. बघा CRAWLED, क्रॉवल्ड अप UP अप. क्रॉवल्ड अप म्हणजेच काय मुलांनो तर सरपटत बाहेर आली. कोण सरपटत बाहेर आली तर जी ॲल्युनिश्का आहे ती त्या झोपडीमध्ये, चेटकिनीच्या झोपडीमध्ये ती शिरली आणि त्या झोपडीमध्ये जाऊन तिने तिच्या भावाला पिक केलं, उचललं आणि ती त्या झोपडीतून सरपटत बाहेर आली आणि तिच्या घरच्या मार्गाने ती धावत सुटली. बघा मुलांनो, अशा प्रकारे आपण इथे जो इंग्रजीचा चॅप्टर आहे 3.5 कुठला मुलांनो ॲल्युनिश्का, हा इथे आपण कंप्लीट केलेला आहे. आपण तो इथे लर्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आलेले जे काही वर्ड्स आहेत त्याचं मिनिंगसुद्धा आपण काय केलेलं आहे इथे समजून घेतलेलं आहे. बघा या चॅप्टरमधून आपल्याला काय शिकायला मिळेल मुलांनो तर कुठल्याही गोष्टीची जर आपण ठामपणे एखादा डिसिजन घेऊ किंवा निर्णय घेऊ किंवा जिद्द बाळगू स्वतःशी की मी हे काम करणारच, तर आपण नक्कीच ते काय करणार आहोत मुलांनो, जी आपली जिद्द आहे, जो काही आपण डिसिजन घेणार आहोत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर शर्तीने प्रयत्न करायचा आहे. म्हणजेच आपण ती गोष्ट काय करणार आहोत अचीव करणार आहोत, प्राप्त करणार आहोत. तसंच आपण इथे या लेसनमध्ये हेही शिकलेलो आहे की आपल्याला हेल्दी फ्रूट्सच काय करायचे आहेत तर खायचे आहे आणि आपण स्वतःही कसं राहायचं आहे तर हेल्दी राहायचं आहे. आणि ॲल्युनिश्का या चॅप्टरमध्ये आपण आणखी काय काय शिकलेलो आहोत की तिला काही जणांनी काय केलेले आहे हेल्प केलेली आहे, मदत केलेली आहे तिचा भाऊ शोधण्यासाठी. तर आपण देखील कसं पाहिजे मुलांना तर आपणही दुसऱ्यांची मदत करायला पाहिजे. तसेच इथे या चॅप्टरमध्ये आलेले जे काही वर्ड्स आहे त्याचे मिनिंगसुद्धा आपण इथे समजून घेतलेले आहेत. तर नक्कीच मुलांनो तुम्हाला ॲल्युनिश्का हा जो चॅप्टर आहे, लेसन आहे, तो तुम्हाला समजलेला असेलच. आपण लवकरच नेक्स्ट चॅप्टरमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.